चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये, चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये, बहिणीची ताटा तुट उभ्या जन्मी होऊ नये, बहिणीची ताटा तुट उभ्या जन्मी होऊ नये, लेक माहेरी वाढली फुले सासरच्या दारी, लेक निघाली सासरी, काळजाला येते पाणी काळजाच्या या गाभ्याला, काळजाच्या या गाभ्याला हात कुणी लावू नये, काळजाच्या या गाभ्याला हात कुणी लावू नये, बहिणीची ताटा तुट उभ्या जन्मी होऊ नये, बहिणीची ताटा तुट उभ्या जन्मी होऊ नये, चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये, बहिणीची ताटा तुट उभ्या जन्मी होऊ नये. खरं तर रक्षाबंधन सारखा पवित्र सण आहे, पण आज कितीतरी बहिणी आणि कितीतरी भाऊ एकमेक आपल्या नात्यांपासून वेगळे झालेले आहेत, फक्त जमिनीच्या तुकड्या पायी. अरे जमिनीच्या तुकड्या पायी, चार पैशा पायी रक्ताची नाती सुद्धा माणसानं तोडली. आपलं स्टेटस समाजामध्ये टिकून राहावं यासाठी रक्ताची नाती तुटली तरी चालते, पण स्टेटस कमी नाही झालं पाहिजे. मग भावानं बहिणीकडे जायचं नाही, बहिणीनं भावाचं तोंड पाहायचं नाही. आणि या सगळ्यांमध्ये त्या जन्मदात्या आई बापाला किती मोठं दुःख होतं हा भाग वेगळा. खरं तर किती प्रेम असावं भावाचं बहिणीवरती, बहिणीचं भावावरती. सगळ्यात पवित्र नातं जगामध्ये जर कोणतं असेल ते भाव आणि बहिणीचं आहे, सगळ्यात पवित्र नातं. आजही 70 वर्षाचा भाऊ असू द्या, 60-65 वर्षाची बहीण असू द्या, मी जुन्या माणसांचं सांगते, तिथे पैशाला आणि जमिनीला किंमत नव्हती. अरे आजही रक्षाबंधनचा सण आला, भाऊबीजीचा सण आला, आणि माहेरच्या रस्त्यानं जर ती 60-65 वर्षाची बहीण निघाली ना, डोळे भरून येतात आजही त्या बहिणीचे. तो काळ होता त्यांचा जिथं सासूरवास केला जात होता. अरे घरातून रक्षाबंधनला बाहेर पडायचं तर सुनाला परवानगी दिली जात नव्हती, हातापाया पडायचे घरच्यांच्या. आत्याबाई अहो अशी गेले ना अशी माघारी आले, अपेक्षा काहीच नाही, फक्त भावाच्या हातात राखी बांधायची. काही नकोय मला, भावाच्या हातात राखी बांधून येते, बाकी काही नाही. हो एकुलता एक भाऊ आहे माझा, एकुलती एक बहीण मी त्याची, माझ्याशिवाय कोण राखी बांधेल त्याला, वाट बघत असेल हो माझा भाऊ. अशी गेले ना अशी आली, हातापाया पडून परवानगी घ्यायची. माहेरच्या वाटेनं चालताना धापा टाकत बहीण जायची. अरे ठेच लागली तरी रडू यायचं नाही तिला, का तर माहेरच्या वाटेचा दगड सुद्धा तिला आपलासा वाटायचा. माहेरच्या वाटेनं चालताना ठेच लागली बहिणीला, अंगठ्यातून रक्त आलं, तिनं अंगठ्याकडे नाही लक्ष दिलं, तिनं त्या ठेच लागलेल्या दगडाला हातात घेतलं, त्या दगडाला विचारलं लागलं तर नाही ना तुला. इतकी आपुलकी, भावाच्या भेटीनं ओढीनं निघालेली बहीण धापा टाकत झाप 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 चालत माहेरापर्यंत पोचली. माहेरचं अंगण दिसलं, तुळशी वृंदावन दिसलं, डोळे भरून आले, हृदयाचा हुंदका दाटला.
आणि आता माझा भाऊ मला नजरेत दिसेल. उंबरठ्यात उभी राहिली आणि नेहमीप्रमाणे हाक मारली, ए दादा, अरे बघ मी आलीये, अरे तुझी ताई आलीये, तुझी दीदी आलीये, अरे बघ ना मी आलीये. जसा बहिणीचा आवाज भावाच्या कानावरती पडला, हातातलं सगळं काम सोडून भाऊ धावत आला, बहिणीच्या गळ्यात पडला आणि ढसढसा रडू लागला. कधी बहीण दूर जाऊ नये. माझ्या लग्नात सगळी गावातली माणसं, पाहुणे रावळे सगळे होते. लेक सासरला निघाली म्हणून आई वडिलांचे डोळे भरून आले. पण आयुष्यभर माझ्याशी भांडणारा, आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये माझी खोड करणारा माझा भाऊ कधी मी माझ्यासाठी रडताना पाहिला नाही. पण ज्या दिवशी डोक्यावरती मंगलाष्टका पडल्या, ज्या दिवशी डोक्यावरती अक्षता पडल्या, त्या दिवशी अख्ख्या लग्न मंडपामध्ये सगळ्यात जास्त रडणारा फक्त भाऊ होता. भाऊ होता हो. आज खऱ्या अर्थानं त्या भावाचं दुःख कदाचित काही प्रसंगी बहिणीला समजत नाही, पण मुक्ताई सारखी समजून घेणारी बहीण असावी आणि बहिणीचं काही चुकलं वाकलं तर समजून सांगणारा भाऊ असावा. आज समाजामध्ये वावरत असताना आज ज्या पद्धतीनं आपण आपल्या बहिणीकडे पाहतो ना, तशी समाजातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी, आज प्रत्येक तरुणाला आपली बहीण वाटावी आणि तिची रक्षा करणं खरं रक्षाबंधन आपल्या जीवनातलं व्हावं. काया याच्यामध्ये झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधती ना, विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे. विठ्ठल विठ्ठल परम पुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी, कमल नयन हासन गोपिका चित्तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्यं वडमुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रेः, समागच्छ तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू.
कलावज्ञ जीवधरार्थावतारं कलंकं कतेजोधिकामोति भक्त्रं खलानीशिवादापनोदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः विठ्ठल विठ्ठल
बाधती ना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे. रामकृष्ण हरी. बचत गटाच्या महिला अहो म्हणा ना एकदा रामकृष्ण हरी. टेन्शन घेऊ नका, येईल 2-4 दिवसात. एवढं का टेन्शन घेतलं? या मागच्या आशाच बघत बसले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं काही नाही. आपला कसला हप्ता? आपलं काही नाही. श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग. महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगतवंदनीय जगद्गुरु, तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप, तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप, अज्ञानी जडजीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं असे महान संत जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ संत तुकोबराय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा सुंदर असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय तुम्हा आम्हा सर्व साधकांपर्यंत, सामान्य जीवांपर्यंत एक उपदेशच करतायत. कारण आपल्याला प्राप्त झालेली अवस्था ही भगवत प्राप्तीकरिता प्राप्त झालेली आहे. आणि याची जाणीव प्रत्येक साधकानं आपल्या या अवस्थेत करून या साधनेचं, या जीवनाचं, या अवस्थेचं सार्थक कसं करता येईल. कारण साधक, साधन आणि साध्य ही त्रिकुटी आपल्याला या अवस्थेमध्ये लक्षात आली पाहिजे. साधकाच्या जीवनामध्ये जर साधना घडली नाही तर साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आपण ज्या अवस्थेत जगतोय, ज्या विषयांच्या आहारी जाऊन जगतोय, किंबहुना ज्या परिस्थितीमध्ये जगतोय, खरं तर मायेने गुरफटलेला हा सर्व संसार आहे. आणि जो जो या मायेमध्ये अडकला, विषयांची बाधा झालीच, असा चुकला कोणीच नाही. हे टाळता. या विषयांपासून असं कोणीच चुकला नाही, कोणीच नाही. मी सांगेन पुढे. मग आपणही या विषयांपासून चुकू शकत नाही. परमार्थाच्या आड येणारा जर काय असेल तर हे विषय. नाही तो भजनासारखा आनंद, नामस्मरणासारखा आनंद, कीर्तनासारखा आनंद आहे का दुसरं कुठे? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पण तरी सुद्धा एवढा मोठा परम आनंद मिळणारं ठिकाण सुद्धा काही लोकांना कैद खाण्यासारखं वाटतं. 2 तास कीर्तनात बसायचं ते म्हणतात नाही बाबा आपल्याला नाही जमत. मग 3 तासाचा पिक्चर अगदी डोळे फाडून बघतील, पण 2 तासाच्या कीर्तनाला मात्र बंदी खाण्यात, कैद खाण्यात बसवल्यासारखं वाटतं. का? विषय आणि विषयांतून घडलेलं पाप हे परमार्थाच्या आड येतं. नाही तर भजन गोड आहे, महाप्रसाद गोड आहे, भोजन गोड आहे, अन्न गोड आहे, पण ज्याच्या शरीराला ताप आहे ते गोड लागत नाही. भोजन गोड आहे पण खावंसं वाटत नाही ज्याच्या शरीराला ताप. भोजन गोड आहे पण खावंसं वाटत नाही ज्याच्या शरीराला ताप. तसं भजन गोड आहे पण घ्यावंसं वाटत नाही ज्याच्या अंतःकरणात पाप. पाप माणसाच्या परमार्थ आड येतं, या भक्तीच्या आड येतं. नाही तर घरातून कीर्तनाला म्हणून निघालेली कीर्तनात येत नाही. इथे नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का? रेंजचा काही प्रॉब्लेम? ऐकताय ना तुम्ही सगळे? हे असं असं करा ना जरा, असं एवढी सिरियस कीर्तन नाही असं ना. आवाज येतोय माझा? हे असं असं
नसेल येत असं करा, मला राग नाही येणार, पण प्रतिसाद तरी द्या. कीर्तनाला म्हणून निघालेला कीर्तनात पोहोचत नाही, पाप आडवं येतं, ते निम्म्यातून गाडी वळवतं. आता कुठे जातं मला माहित नाही. सांगण्याचं तात्पर्य, परमार्थाकरिता प्रारब्ध सुद्धा अनुकूल असलं पाहिजे. आजी, परमार्थाकरिता, भक्तीकरिता, भगवंताच्या नामचिंतनाकरिता प्रारब्ध सुद्धा अनुकूल असलं पाहिजे. पण नुसत्या प्रारब्धाच्या जोरावरती परमार्थ नाही करता येत. शब्द लक्षात घ्या. नुसतं प्रारब्ध म्हणून परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. काही माणसं म्हणतात बघू नशिबात असेल तर घडेल भजन, नशिबात असेल घडेल वारी, अहो नशिबात असेल घडेल भजन कीर्तन. नुसतं नशिबावरती ढकलू नका. पारमार्थिक अधिकार पूर्ण करण्याकरिता आणि या अवस्थेतून उच्च अवस्थेला प्राप्त होण्याकरिता नुसत्या प्रारब्धाची जोड घेऊन जमत नाही, त्याला प्रयत्नांची सुद्धा पराकाष्ठा करावी लागते. आपलाही फार मोठा अट्टहास असला पाहिजे भक्तीमध्ये, आपल्या हिताचा तळमळ आपल्या हिताची पाहिजे, दिलेल्या अवस्थेचं सार्थक करण्याची तळमळ आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. आणि ती कशी करता येईल, विषयांची बाधा कशी चुकवता येईल, भगवंताची प्रीती कशी जोडता येईल. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, तुकोबाराय सांगतात, जो या 3 तत्वानं त्या भगवंताचा दास झाला, कायेनं वाचेनं मनानं, त्या साधकाला काम क्रोध त्यास बाधतीना, विषयांची बाधा होत नाही. आणि अशा अवस्थेतून पूर्णत्वाला गेलेला साधक साधक राहत नाही, तो दास दास राहत नाही, तो भक्त भक्त राहत नाही. त्याची परिस्थिती बदलते, त्याची अवस्था बदलते आणि तो आहे त्या देहातच विदेही जीवन जगू लागतो. संत सांगतात, देहीच विदेही भोगू दशा. या देहात असूनही या देहाच्या पलीकडची अवस्था उपभोगायला मिळते. उच्च आनंद, शाश्वत सुखाची प्राप्ती मिळते, समाधी सुखाची अनुभूती येते आणि भगवंताचा ऐश्वर्य उपभोगण्याची ताकद त्या साधकाची होते ज्यानं भगवंताचा विश्वास संपादन केलेला आहे. विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता. नुसता सत्ता करत नाही, सकळ भोगिता होय त्याचे, त्याचं वैभव ऐश्वर्य जसं त्याला तसं याला. तीळ मात्र फरक राहत नाही भक्तात आणि भगवंतात, तीळ मात्र. पण एवढ्या भगवंताच्या सानिध्यात पोहोचण्याकरिता, विश्वास संपादन करून घेण्याकरिता सगळ्यात मोठी अवस्था जर काही असेल साधकाच्या जीवनाची, तर चित्ताची शुद्धी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. परमार्थात तुम्ही बाकीचं काही करा करू नका, बाकीचं काही योग याग तप, बाकीच्या काही गोष्टी, बाकीची काही साधनं काही घडतील न घडतील, पण ज्याच्या चित्ताची शुद्धी झालेली आहे, देव त्याच्यापासून कधी लांब राहू शकत नाही. तुम्ही जरी त्याच्या जवळ गेला नाहीत, तुमच्या चित्ताची निर्मळता, अंतःकरणाची शुद्धी, तुम्ही देवाजवळ जाऊ नका, देव तुमच्या सानिध्यात आल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद आहे अंतःकरणाच्या शुद्धीमध्ये. अंतरची घेतो गोडी, अंतरची घेतो गोडी, अंतरची घेतो गोडी, अंतरची घेतो गोडी. बाह्य जोडी भावाची, बाह्य जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, जोडी भावाची, पाय जोडी अंतरीची घेतो गोडी, बाहे जोडी भावाची, बाहे जोडी भावाची.
असं मोकळ्या मनानं वाजवा, मोकळ्या मनानं. तुका म्हणे चित्त आता तरी निर्मळ करा. असेल नसेल ते सगळा कचरा बाजूला टाका. या धर्माच्या मंडपाखाली बसलेले असताना तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालून बसलात याच्याशी काय घेणे. तुम्ही अधिकारी आहात, पदाधिकारी आहात, कोणी धनवान आहात, कोणी ज्ञानी ब्रह्मज्ञानी आहात, इथं काय घेणे. तुम्ही कुठून आलात, कसे आलात, कधी आलात, 7 तासाचा प्रवास करून आलात की 8 तासाचा, इथं काय घेणे. कारण सकाळी 12 वाजता निघालोत आम्ही. पण काय घे, तुम्ही कुठून आलात, कसे आलात, कधी आलात, कोण आहात, कशा रंगाचे कपडे आहेत, कसे दिसताय, काही घेणं देणं नाही. पण या धर्म मंडपाखाली बसलेले असताना, भगवंताच्या सानिध्यात जात असताना अंतःकरणामध्ये भाव कसा आहे याच्याशी घेणे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे आणि जो शुद्ध भावानं त्याचं चिंतन करतोय, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू त्या गोष्टीचा, नको खेद करू त्या गोष्टीचा. अंतःकरणाची शुद्धी परमार्थामध्ये फार महत्वाची. आणि शुद्ध अशा भावानं सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फार मोठं पुण्य आहे. पुण्य प्राप्त करण्यासाठी 2 प्रकारचं पुण्य आपल्याला, एक वैयक्तिक पुण्य कमवता येतं आणि एक सामुदायिक पुण्य कमवता येतं. जेव्हा आपण एकट्यात घरी बसून एकट्यात भजन करतो तीही पुण्यच आहे, तिथंही पुण्याची वाढ आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. तुम्ही कुठेही असलात, कसेही असलात, मुखानं नामस्मरण केलं, तुमच्या पुण्यात वाढ आहे. पण मला वाटतं घरी एकट्यात बसून केलेल्या जेवणाच्या आनंदापेक्षा पंक्तीत बसून केलेलं जेवण कधी फार मोठा आनंद देतं. त्यामुळे सामुदायिक पद्धतीनं जे पुण्य आपण खऱ्या अर्थानं आज वाढवतोय, ही समाजालाही फार मोठी गरज आहे या सामुदायिक पुण्याची. कारण सामुदायिक पापही तेवढ्या बळानं वाढत चाललेले आहे. त्यामुळे सामुदायिक पुण्यही तेवढ्या बळानं आपण वाढवलं पाहिजे. आणि धर्मो रक्षिते रक्षिता, हा धर्मरक्षणाकरिता एवढा मोठ्या चांगल्या पद्धतीचा हा सप्ताह आहे. सुंदर अशा पद्धतीनं अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 31 गेली, 30 वर्ष झाली. आपल्या पवित्र पुण्य पिंपरी गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या ठिकाणी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे शिष्य श्री गुरु वासुदेव नंदगिरी बहुरूपी महाराज यांच्या आशीर्वादाने व वारकरी भूषण वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बन्सी महाराज सुरवाडे पिंपळसकर श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज व हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज रायते यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थांच्या आयोजनातून, नियोजनातून, सहकार्यातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य स्वरूपानं आपला हा सप्ताह सुरू आहे. आजची 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे प्राप्त झाली. मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आपल्या निफाड तालुक्यामध्ये, परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये भरपूरदा येण्याचा योग आलेला आहे. आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग येतोय. आनंदही खूप मोठा. एवढ्या सुंदर पद्धतीनं श्रोते मायबाप इथपर्यंत उपस्थित आहेत. फक्त अपेक्षा एकच आहे, प्रतिसाद असावा. कारण वक्त्याच्या शब्दातला भाव जाणून श्रोत्यांना प्रतिसाद देता आला तर आनंद आहे. नाहीतर श्रोत्यांपेक्षा वक्त्याची जास्त फजिती आहे. तुमचं काही नाही बाबा, एक कीर्तन 2 तासाचं कीर्तन मी 2.5 तास केलं. कारण वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त राहते. 2 तासाचं कीर्तन आजी एका गावात 2.5 तास केलं. कारण काहीच नाही, एक माणूस माझ्याकडे पाहून फक्त चांगला प्रतिसाद देत होता.
एकच माणूस देत होता म्हणून 2.5 तास कीर्तन झालं. एवढा चांगला प्रतिसाद मला कधीच मिळाला नाही जेवढा त्या माणसाकडून मिळाला. अख्ख्या कीर्तनात बसल्या जागी प्रत्येक शब्दाला मान हलवायची, प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला. आणि काय लागतं बघ त्याला, प्रतिसाद मिळाल्यानंतर आठवावं लागत नाही. त्यांचा प्रतिसाद असायचा, प्रत्येक शब्दाला असे करायचे, कधी असे करायचे. 2.5 तास कीर्तन झालं, आनंद वाटला. कीर्तन झालं, सगळं झालं, सगळी ग्रामस्थ लोक आली. म्हटलं मला कुणाचीच ओळख करून देऊ नका, मला कुणाचीच ओळख करून देऊ नका आणि कुणाच्या घरीही नेऊ नका, फक्त त्या माणसाची ओळख करून द्या. कोणाची? त्या माणसाची ओळख. एवढं 2.5 तास कीर्तन त्या बाबांनी एवढं चांगलं ऐकलं, अख्ख्या लोकांमध्ये एकट्याचा प्रतिसाद होता. पहिली त्या माणसाची ओळख करून द्या. गावकरी म्हणले कोणते? बहिरे ये. तेव्हापासून कानाला खडा, विठ्ठल विठ्ठल. इतक्या सुंदर पद्धतीचा सप्ताह आहे. खरं तर एवढा भव्य स्वरूपाचा सप्ताह आपल्या गावामध्ये घडणं ही आपल्या गावची किती मोठी पुण्याची गोष्ट आहे. कदाचित आयोजकांना, नियोजकांना, ग्रामस्थांना, सप्ताह कमिटीनं कदाचित याच्याकडे लक्ष फारसं दिलं नसेल. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. काही काही गावं इतकी दुर्भाग्य आहेत की अजूनही तिथे सप्ताह नाही. लक्ष देऊ नाही का? आपल्या गावचं फार मोठं पुण्य आहे. मी म्हणते गावात नुसतं पैसा एकत्र झाला, वर्गणी आली म्हणून सप्ताह होत नाही. सप्ताह घडण्याकरिता, बरं नुसता सप्ताह हा 1 वर्षाचा नाही, 31व्या वर्षाचा सप्ताह आहे. आणि 31वं वर्ष सप्त्याचं एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही करताय. एक गोष्ट सांगू का, सप्ताह सुरू करण्यासारखी सोपी गोष्ट दुसरी कोणती नाही हो. सप्ताह सुरू करण्यासारखी सोपी गोष्ट दुसरी कोणती नाही. सुरू करायला काय, पण सप्ताह सुरू झालेला सप्ताह 31 वर्ष टिकवणं याच्यासारखी अवघड गोष्ट दुसरी कोणती नाही. 31 वर्ष तुम्ही तो सप्ताह टिकवला, फार मोठी भगवंताची कृपा आहे. काही जण मग आम्हाला म्हणते ताई आम्ही कसं समजावं की देवाची आमच्यावरती कृपा आहे, देवाचं आमच्यावरती लक्ष आहे, आम्हाला कसं कळेल? तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण आम्हाला प्रत्यक्षात कसं जाणून घेता येईल की देवाचं आमच्याकडे लक्ष आहे, देवाची आमच्यावरती कृपा आहे? अहो एवढा मोठा 31 वर्षाचा सप्ताह एवढ्या सुंदर पद्धतीनं जर आपल्या गावात घडत असेल तर याच्यापेक्षा वेगळी भगवंताची काय कृपा असली पाहिजे. काही गावचे सप्ते अजून सुरूच नाही आणि ज्यांनी केले ते कोरोनाच्या काळात बंद सुद्धा पडले, पण आपण मात्र सुरळीत चालू ठेवला, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. गावात सप्ताह, भजन, कीर्तन, नामयज्ञ, नामचिंतन, अन्नदान हे सगळं घडण्याकरिता गावची मावन तो देश पवित्र कुळ, मावन तो देश पवित्र कुळ, पावन तो देश, पवित्र कुळ, पावन तो देश. हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेती, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म त्यांचा झाला नारायण. असू दे आपले निमंत कीर्तन झाले, आपल्याला काय काम आहे? अहो नाही तिथं तर उगाच टाळ्या वाजवते, तू उगाच अमुक अमुक यांचा विजय असो टाळी, असं असं असं. कीर्तनात हरिनामाची टाळी वाजवायला का कंटाळा यावा? लक्ष देऊ नाही का? माझ्या कौतुकासाठी इथे कुणी सुद्धा टाळी वाजवू नका. बरं असू दे आता नका वाजवू, पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. कारण बाकीच्या ठिकाणी हजारो टाळ्या वाजवा, परिणाम शून्य, पण इथे वाजवलेल्या एका टाळीचं पुण्यकर्म साठणार, एवढं लक्षात ठेव. विठ्ठल विठ्ठल.
खरी अर्थानं सर्व ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी मनापासून सर्वांचं धन्यवाद. सर्व माता भगिनींचं मनापासून धन्यवाद. फार मोठ्या अट्टहासानं आग्रहानं इथपर्यंत आपल्या गावामध्ये विकी भाऊंचंही सातत्यानं कॉन्टॅक्ट होत होतं. इथे आल्यानंतर सुद्धा सुंदर अशा पद्धतीनं भोजनाची म्हणजे फराळाची व्यवस्था झाली. कारण 2 एकादशी पडलेल्या आहेत. आता लोक आम्हालाही विचारू लागले नेमकं आजची का उद्याची, आजची का उद्याची. म्हटलं दोन्ही धरा, काय हरकत आहे. त्याचं पुण्य काही कमी मिळणार आहे का? हां, श्रेष्ठ एकादशी म्हटलेलं एकादशीचं व्रत फार मोठे. तुम्ही दोन्ही धरा. तसंही उद्या श्रावणी सोमवार आहे, त्या निमित्तानं तोही घडून जाईल की नाही. हां, पण 1 दिवसाचाच उपवास काढायला कठीण, ते 2 दिवस कधी धरायचे असे. पण चला, सुंदर अशा पद्धतीचा फराळ झाला. अहो, भगिरीमध्ये किती आमटी वाटायची शेंगदाण्याची, ती खपूनच जाते हो. भगर भगर आहे ना, भगर झिरकं म्हणतात ना इकडे, काय म्हणतात, झिरकं म्हणतात का शेंगदाण्याची आमटी म्हणतात? तुम्ही असं कन्फ्यूज झाले का, सारखे हँग झाल्यासारखे का बरं बसलेत? आवाज येतोय ना माझा? बरं, भाषा तर मराठीच वापरली मी आज. ऐका, फार चांगल्या पद्धतीचा नियोजन इथपर्यंत झालं. उपस्थित सर्व श्रोत्यांचं दर्शन घडलं. फार मोठा आनंद आहे. काही ना काहीतरी पुण्यजन्माचं, पूर्वजन्माचं सुकृत असेल म्हणून तुमचा आमचा योग आलेला आहे. इथपर्यंत येणं, उभा राहणं आणि भगवत चिंतनावरती बोलणं एवढी साधारण सोपी गोष्ट नाही बरं का. नामाचा महिमा सध्या कलियुगामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक युगात वेगवेगळ्या साधनेनं साधक उद्धारतो. कृतीये ध्यायतो विष्णू त्रेताल्याम यजतो मखे द्वापार्याम परिचार्यानाम कलौ तद हरी कीर्तनात. आपल्याला या कीर्तनाचं माध्यम सापडलं आणि या कीर्तन नामस्मरण साधनेतून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. एवढी मोठी ताकद आपल्याला या कीर्तन नामाची मिळालेली आहे आणि तुम्ही ती सांभाळताय, जोपासताय. त्यामुळे तुम्हा सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधतीना. विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. कमी करू नका. गीतेमध्ये सुद्धा, संतांनी सुद्धा, भगवंतांनी सुद्धा 3 प्रकारचं पुण्य आणि 3 प्रकारचं पाप सांगितलेलं आहे. अजी पुण्यही 3 प्रकारातून घडतं आणि पापही 3 प्रकारातून घडतं. कायिक, वाचिक आणि मानसिक हे 3 प्रकारचं पुण्यही आहे आणि याच दृष्टीनं पापही आहे. पुण्य आणि पाप या दोन्ही दृष्टीने घडतं. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर परमार्थामध्ये चांगल्या पद्धतीनं हित उद्धार करून घ्यायचा असेल तर या 3 प्रकारचं तप आपल्याकडून घडलं पाहिजे. तुम्हाला बाकीचे काही पाठपुराणे करण्याची गरज नाही, बाकीचं काही इतर साधना करण्याची गरज नाही. ज्यानं कायेचं, वाचेचं आणि मनाचं तप पालन केलं त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण या सगळ्या गोष्टींना सांगितलेलं आहे, एक मर्यादा सांगितलेली आहे. वाचेचं तप काय, कायिक तप काय आणि मानसिक तप काय, हे 3 प्रकारची तप वेगवेगळी आहेत. देवद्विज गुरु प्रज्ञा पूजनम शौच मार्जनम ब्रह्मचर्याम अहिंसाच शरीरम तप उच्चते. शरीराचं तप सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्याचं पालन असेल अशा स्वरूपानं आपण देवाची पूजा, गुरूंची पूजा, सज्जन माणसांचा पूजा, चरणसेवा हे सगळं शरीराचं तप आहे. भगवंताचं दर्शन घेणं शरीराचं तप आहे. लक्ष देऊ नये का? ब्रह्मचर्याचं पालन करणं शरीराचं तप आहे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम हितम प्रियचयत स्वाध्यायाम अभ्यासनम चैव वाग्यम तप उच्चते. सत्य बोलणं वाचेचं तप आहे. शुद्ध बोलणं वाचेचं तप आहे. अभ्यासाचं बोलणं, आपल्या हिताचं बोलणं वाचेचं तप आहे. नाही तर काही माणसं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 1 मिनिट गप्प नसतात. 1 मिनिट गप्प नसतात. 12-12, 24-24 तास म्हटलं तरी बडबड करत राहतात, पण 1 शब्दही हिताचा नाही. उपयोग काय? अहो, काही माणसं कीर्तनात बसले तरी गप्प नाही. कीर्तनात तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल नेमकी बोलते काय. कारण हे आमचं दिन रजनी हाची धंदा. आता कुणाचे पोवाडे गातो ते आपलं आपल्या मनाला विचारा. हाजी अहो, तिसरीला कळत नाही नेमक्या बोलतात काय. बरं, या काही ब्रह्मज्ञान सांगतात एकामेकीच्या कानात, असं काही नाही.
माऊली हरिपाठात सांगतात अनंत वाचाळ बरळती बरळ पामे हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अनंत वाचाळ अनंत वाचाळ इतकी बडबड करतो, एक मिनिट गप्प राहत नाही. पण स्वतःच्याही हिताचं नाही, जनाच्याही हिताचं नाही. हिताचा एकही शब्द नाही. उपयोग काय तुमच्या? बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. काय उपयोग आहे? खरं तर वाचेचं तप इतकं महत्वाचं झालेलं आहे सध्याच्या काळात, शारीरिक तपापेक्षाही. सध्या माणसांना वाचेचं तप कळत नाही, वाचेची शुद्धी कळत नाही. काय बोलतोय, कसं बोलतोय, आणि आपल्या बोलण्यामुळे पुढच्याच्या मनावरती काय परिणाम होतोय याचा विचार माणूस करत नाही. उलट मी बोललेले शब्द पुढच्याला टोचावेत, बहुतेक करून असे शब्द माणूस वापरण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही शरीरानं किती देवाची सेवा करा, किती गुरूंची सेवा करा, कितीही चांगल्या पद्धतीचं आचरण करा, वाचेची शुद्धी नसेल तुमच्याकडे, किंमत नाही तुमच्या शरीराच्या तपाला. लक्ष देऊ नये का? एखाद्या शेतामध्ये बी चांगलं पेरलं जातं, पाणी चांगलं दिलं जातं, पण खतच चांगलं भेटत नाही. आणि खत जर चांगलं भेटलं नाही त्या पिकाला तर ते पीक चांगलं येत नाही. पाणी भरपूर आहे, जमीन चांगली आहे, पण खत चांगलं नाही, पीक चांगलं राहणार नाही. तसं काही माणसं भक्ती करतात, भक्ती भरपूर करतात, समाजासमोर भक्तीचं इतका आव आणतात. काही माणसं स्वभावाने सुद्धा चांगली राहतात दिसायला, पण बोलायला गेली तर इतकं फटकळ बोलते की भांडणच झालं पाहिजे. भांडणच, एक शब्द जरी त्यांनी बोलला तरी समाजात भांडण लागतं. आणि अशा प्रकारचं जर बोलणं असेल, अशा प्रकारची वाचा असेल तर उपयोग नाही. या मुखाचं तप किती मोठं आहे, या मुखाचं स्थान किती मोठं आहे, या वाचीची साधना किती मोठी आहे. प्रत्येक अवयवाला, इंद्रियाला ज्याचं त्याचं काम दिलेलं आहे, आणि त्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येतं. सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. ज्याच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण येतंय ते मुख राहत नाही, ते सामान्य राहत नाही, त्याला मंगलता प्राप्त होते. फार मोठी साधना आहे वाचेच्या तपाची. आणि एक मानसिक तप आहे. अशा 3 प्रकारच्या तपातून खऱ्या अर्थानं आपल्याला त्याची प्राप्ती करून घेता येते. आपण त्याचा दास होऊ शकतो. नवविधा भक्तीमध्ये नवविधा भक्तीमध्ये दास्य भक्ती फार कठीण भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. आणि ही दास्य भक्ती ज्यांनी पार पडली, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री हनुमंतराय. दास्य भक्ती, दास्यत्व निकट हनुमंती पै केले. दास्य भक्ती एवढी कठीण आहे. हृदयामध्ये प्रभू श्रीरामांना साठवलं. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जाने
भगवान परमात्म्याचं दास्यत्व केलं, आपण जगाचं दास्यत्व करतो. काही माणसं जगाच्या हातापाया पडतेत, देवाचा अविश्वास दाखवते देवावरती. एक जण आम्हाला म्हटले, ताई कुठे तुमचा देव? म्हटलं आमचा. काही माणसं आज सायन्स मानतात, विज्ञान मानतात, आधुनिकता, तंत्रज्ञान सगळं मानतात, पण देव मानायचं म्हटलं की ते तर्क कुतर्क करत बसतेत. कुठे देव? काय करतो देव? काय केलं देवानं? आणि हे काही खरं असतं का? आणि मी मानतच नाही. एक जण मला म्हटले, ताई हे कीर्तन भजन प्रवचन मला अजिबात पटत नाही. म्हटलं चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. नाही नाही म्हटले, असं कसं? मी मानत नाही, देवाला मानत नाही, मला हे सगळं पटत नाही. म्हटलं तू मान, अगर मानू नको. तू मान, अगर मानू नको. तुझ्या न मान्यानं त्याच्या अस्तित्वाला तीळ मात्र सुद्धा फरक पडणार नाही का? पडेल? तो निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे त्याचं अस्तित्वाचं. जाणे आज मी अजर, अक्षय मी अक्षर, अपूर्व मी अपार, आनंद मी जाने आज मी अजर. तो कोण आहे? तो कसा आहे? काही माणसांना अजून त्याचं अस्तित्व कळालं नाही. त्यानं काय केलं? एक जण मला म्हटले, काय केलं देवानं? म्हटलं काय नाही केलं. अरे सर्व काही करता धरता तो आहे ना, काय केलं ते सांगा. म्हटलं बाबा काय नाही केलं, काय केलं ते सांगा. वैताग आला. म्हटलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं, तुला ठेवलं, हे काही कमी केलं का त्यानं? चालवतो, जगवतो, पळवतो, काही कमी आहे का? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडिला, मुष्टी पोहे घेवोनिया, त्याचे भेटीला गेला. शुद्ध 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 भाव देखोनिया, सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया, सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. जम्बूया दीपा माझी, एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देगा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देगा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तयार आया, काही भोजन मागाया. चला जाऊ तयार आया, काही भोजन मागाया. त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो.
कोण आहे तो, त्याचं अस्तित्व काय. सगळ्या गोष्टीला मान्य करून भगवंताचं अस्तित्व नाकारून आपण जाणार कुठे. जेने हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन. भगवंत, संत आणि आईबाप यांचे फार मोठे उपकार आहेत. आणि याची जाणीव झाल्यानंतर आपल्याला ती साधना कळणार आहे. काही लोक याची जाणीवच करून घेत नाही. हिताची तळमळ नाही, उद्धाराची तळमळ नाही. ते आम्हाला म्हणते असंही मारायचं आणि तसंही मारायचं. आम्हाला म्हणते काय कीर्तन करूनही मरणार, न करून सुद्धा. जो देवाचं अखंड नामस्मरण करतो त्यालाही बोला ना मरण आहे ना. तरी उदो असतो अपयशी अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी माऊली सांगतात. जावं लागतंय ना. मग ज्यानं भजन केलं तोही मरणार आहे. असं काही आहे का की सप्ताह करणाऱ्यानं मरण नाही. आहे का असं काही की कमिटी, सप्ताह नियोजक, आयोजक त्यांना काहीतरी याच्यामध्ये सूट मिळेल. आहे का काही असं. नाही नाही नाही. इथे प्रत्येकाला जावं लागेल. देहाचे गावा आलिया. जो जो या गावाला आलेला आहे त्याला त्याला जन्म मृत्यूच्या सोहळ्या. तुम्ही किती नाकारलं ना म्हणून धनंजया या परी इथं नाकारता येतच नाही. कीर्तनात बसल्या बसल्या सुद्धा मला नाही उचकी लागली. उचकी लागू शकते, असं लागू शकते. सांगण्याचं तात्पर्य तो म्हणला काय भजन करणाराही मरणार आहे आणि न करणाराही मरणार आहे. काय म्हणले या सगळ्याचा परिणाम आहे. असंही मरायचं तसंही मरायचं. म्हटलं तसं नाही, असंच मर. अहो कसंही मरण येणारच आहे. मग कसंही मरण्यापेक्षा ज्या अवस्थेला प्राप्त झालेलो आहे त्या अवस्थेचं सार्थक करून का नाही मरावं, का नाही साधना करून मरावं. आणि माणसानं खरंच मरणाची तयारी करून जगलं पाहिजे. आपण जन्माची तयारी करतो, मृत्यूची तयारी करत नाही. सगळ्यात मोठी चूक आहे माणसाची. 9 महिने जन्माची तयारी आहे, पण कोणी मरणाची तयारी करतंय का? प्रामाणिकपणे सांगा. मृत्यूची तयारी कोणी केली का? बरं एक गोष्ट मी विचारते तुम्हाला. माणसाचा स्वभाव आहे जे जे पुढे लागणार आहे ते ते आधी साठवणं हा स्वभाव आहे माणसाचा. आपल्या घरातला किराणा संपला, पुढच्या महिन्याचा किराणा आपण याच महिन्यात काय करतो, आणून ठेवतो की नाही. अहो डिझेल पेट्रोल कमी पडू लागलं तर माणसानं हौदातलं पाणी काढलं आणि पेट्रोल भरलं का? पुढे कमी पडाय नको, पुढे काही अडचण नको. लक्षात ठेवा, जे जे पुढे लागणार आहे ते ते बोला ना आधी साठवून ठेवणं, आणून ठेवणं हा आपला स्वभाव आहे. आता प्रामाणिकपणे मला उत्तर द्या आणि मोठ्याने उत्तर द्या. पांढरं कापड कुणाला लागणार नाही? ही तर कुणालाच लागणार नाही. अहो सुतळी कुणाला लागणार नाही. वा वा वा. इकडे काय म्हणतात, कळक बांबू काय म्हणतात, हा बांबू कुणाला लागणार नाही. मडकं कुणाला लागणार नाही. हा कोणी कोणी आणून ठेवलं नाही. बरं असू द्या, कीर्तन झालं निवांत, उद्या आणून ठेवा, काही गडबड. तुम्ही म्हणताल ताई असं कोण आणून ठेवतं, असं कोण आणून ठेवतं का? कारण मृत्यू कोणाला नको आहे. सांगण्याचं तात्पर्य एक शब्द फार सुंदर आहे, वाक्य फार सुंदर आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर पारमार्थिक अधिकार प्राप्त करून जीवन जगायचं असेल आणि ज्यांना ज्यांना सुखाचं जीवन जगायचं असेल, मरण डोळ्यांसमोर ठेवून कर्म केलं पाहिजे. नाही समजलं का? मला माहीत नाही उद्याचा दिवस माझ्याकडे आहे की नाही, माहीत नाही मला पुढचा क्षण माझ्याकडे आहे की नाही. मग मिळालेल्या क्षणाचं, मिळालेल्या वेळेचं आणि मिळालेल्या काळाचं या नामचिंतनाच्या माध्यमातून मला सार्थक करता आलं पाहिजे. इतर घ्या वाजवा वाजवा, मोकळ्या मनानं वाजवा, एकदम मोठ्याने वाजवा. असं आपल्याला ही वेळ सार्थ केला होता. काळ सारावा, हा काळ आपल्याला चांगला घालवता आला पाहिजे. उद्या परवा नंतर कधी तरी बघू पुढे करू अजिबात नाही. खरी अर्थानं मिळालेल्या वेळेचं आणि काळाचं सार्थक आपल्याला साधनेतून करता आलं पाहिजे. संतांनी आपल्याला या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे, आपल्याला याचं ज्ञान करून दिलेलं आहे. लक्ष देऊ नाही का?
आपल्याला मोडून या वाटा सूक्ष्म दुसरण केला राजभार चाले ऐसा. सर्व काही जिथल्या तिथं संतांनी आपल्याला करून ठेवलेले. मी म्हणेल संतांसारखा उपकार आपल्यावरती दुसऱ्या कोणाचाच नाही. किती मोठा उपकार आहे. कृपादान केले संतीन कल्पांती सरेण. आजी डोळ्यांना दिसत नाही, गुडघ्याला चालता येत नाही, किंवा कानांना ऐकू जात नाही, आणि अशा अवस्थेचा तिरस्कार जग करतं. ज्यावेळी आपलं शरीर जीर्ण होतं त्यावेळी त्या जीर्ण झालेल्या अवस्थेचा जग तिरस्कार करू लागतं. अहो जगानं करू द्या, त्यात काही नवल नाही. पण एकदा का शरीर जीर्ण झालं, उठता बसता येत नसेल ना, जगाचं सोडून द्या, घरची माणसं सुद्धा तिरस्कार करतात की नाही करत? अहो घरची माणसं, पोटची लेकरं सुद्धा तिरस्कार करतात. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला मुलगा सुद्धा तिरस्कार करतो जेव्हा हे शरीर जीर्ण होतं. लक्ष देऊ नाही का संतांचे उपकार किती आणि कसे आहेत. जेव्हा सगळं जग तिरस्कार करतं त्या अवस्थेत सुद्धा संत जवळ करतात आणि आपला उद्धार करून नेतात. ही संतांचा आपल्याकडे उपकार आहेत. माझा नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागे लाळ आणि शेंबूड, श्वान परी गती झाली अवघी करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, ज्ञानाचे तवरी दाखवा दिनाचा सोहरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, ज्ञानाचे तवरी दाखवा दिनाचा सोहरा. साधू संत माय बाप जे खात येचे सागर, भावाचे गुप्तदान भक्तीचे ते मागेल, केले कृपादान मस्तकी ठेवी लागल. मोह माया निरसली शुद्ध झाले कलेवर. तुम्ही संत माय बाप एवढा खऱ्या अर्थाने आता त्यांना कळते ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते उगा असे पाहत राहते नेमकं चाललंय काय. कधी कधी तर त्यांचे चेहरे पाहिल्यावर आम्हाला प्रश्न पडतो आपला स्वर चुकला का काय. पण त्यांच्या ध्यानात येत नाही, हे कीर्तन झाल्यावर कळतं ते. विठ्ठल विठ्ठल. काही माणसांना कीर्तनातला कुठलाच स्वर कळत नाही, कुठलाच नाही. ते हसत नाही, ते नीट बघत नाही, ते प्रतिसाद देत नाही, ते गुणगुणत नाही, ते वाह करत नाही, ते टाळी वाजव कसलाच फरक पडत नाही. पण अशा फरक न पडणाऱ्यांना सुद्धा एक स्वर नक्की कळतो. बाकीचे कुठले स्वर तुम्हाला कळू नको द्या, पण एक स्वर इथे बसलेल्या स्वर न कळणाऱ्याला सुद्धा कळतो. ज्ञानेश्वर माभुली राहिले टाळ्या वाज. वा वा वा. आता म्हटलं होतं का टाळी वाजवा. पहिले ठेक्याला टाळी पकड, काय आनंद राहतो यांना. आणि महिला तर एवढ्या खुश झाल्या, त्या म्हटलं बरं झालं एकदाच उरकलं. या स्वराला टाळीची जेवढी तत्परता आहे तेवढी प्रत्येक स्वरासाठी असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जीर्ण झालेल्या अवस्थेत सुद्धा आपला उद्धार करून येण्याची ताकद संतांची उपकार आहे. त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे, जो उपदेश केलेला आहे, जे काही शब्द सांगितलेले आहेत त्या प्रत्येक शब्दाचं अनुकरण करणं ही आपल्या जीवनातली साधन आहे. जगाचे 1000 शब्द ऐका, परिणाम काय?
जगाची हजारो भाषणं ऐका. काही लोकांना फार सवय ते जगाचं इतकं ऐकत बसतेत. पण मला सांग, अहो जगाचे 1000 शब्द ऐका, परिणाम काय? उद्धार नाही घडणार. तुका म्हणे तुला सोडविना कोण सोडवेल तुला या जगात? ताकद नाही ना जगाच्या शब्दांमध्ये. किती चांगले चांगले भरदस्त शब्द जरी जगानं आपल्या समोर फेकले, किती चांगले चांगले कौतुकाचे शब्द जरी आपल्यासाठी वापरले, तरी ते शब्द आपला उद्धार करतील? जगाचे 1000 शब्द ऐका, परिणाम शून्यच आहे. संतांचा एक शब्द ऐका, जीवाचा उद्धार झाले. सहजा बोलणे हितमुपदेश, सहजा बोलणे हितमुपदेश, सहजा बोलणे हितमुपदेश, सहजा बोलणे हितमुपदेश. करुणी सायासाची कविती, करुणी सायासाची कविती, काय दावे त्यावे वावे उतराय, काय दावे त्यावे वावे उतराय. मौली ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातल्या पहिल्या क्रमांकात 24 सांगतात, जर खरंच तुम्हाला सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल तर जगाचं ऐकू नका. तरी अवधान एकेली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. संतांची वचनं, संतांचे शब्द लक्षपूर्वक ऐका. जगाची भाषणं ह्या कानाने ऐकून त्या कानानं सोडून द्या. कारण सगळं जग आपलं चांगलं बघेल असं आहे का? हां, जगाला वाटतं का आपलं चांगलं व्हावं? असं काय तू सांगा ना, जगाला वाटतं का चांगलं व्हावं? शेजाऱ्यांनी आपल्याला फार चांगलं काहीतरी सांगितलं, खरंच त्यांच्या मनात आपल्या उद्धाराची, आपल्या हिताची, चांगल्याची तळमळ आहे का? सोयरे धैर्य भरपूर काही काही आपल्याबद्दल चांगलं बोलते, गेल्यानंतर का होईना, पण ते शब्द आपला उद्धार करतील का? ती वचनं आपला उद्धार करतील का? मुळात जगाच्या शब्दांमध्ये तो आत्मविश्वासच नाही जो संतांच्या शब्दात आहे. जगाचे शब्द हे फक्त आश्वासन आहेत, संतांचे शब्द हा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून ते आपला उद्धार करतील याच्यावरती शाश्वत गॅरंटी माणसाची असली पाहिजे. जगाचं काय ऐकत बसता? सध्या जगाचं ऐकून नाही, ते ऐकून आपल्या जीवनाची बर्बादी करून घेण्यापेक्षा संत विचार ऐकून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणं कधी चांगलं. आणि ऐकायला तरी कुठं चांगलं राहिलं आता? सध्याच्या घटना, सध्याची परिस्थिती, सध्याच्या बातम्या, सध्याची चाललेली जी काही सिच्युएशन आहे समाजाची, ती इतक्या विचित्र प्रकारची आहे. हा, ते बातम्या जर लावून बसलं तर कीर्तनाच्या आधी टेन्शन येते. हा, इतक्या विचित्र प्रकारे समाज इतक्या वेड्या वाकड्या वर्गानं चाललेला आहे. कुठे ना कुठेतरी संतांच्या उपदेशाची आज फार मोठी गरज आहे. संत विचारांच्या आचरणाची फार मोठी गरज आहे. सगळ्यात मोठी गरज आहे तरुण बांधवांना संत विचारांची. कारण या सायन्सच्या, तंत्रज्ञानाच्या, साधनेच्या, या वैज्ञानिक तत्वाच्या जगामध्ये आज कुठे ना कुठेतरी अध्यात्माचा सहारा घेऊन आपण आपलं समाधान शोधणं फार, आपुली आपण करा सोडवणं संत उगाच नाही सांगून गेले. आपल्याला आपली सोडवण करता आली पाहिजे, या मार्गाने कळालं पाहिजे. सुख भरपूर आहे माणसांजवळ, सुख नाही असं नाही, सुख भरपूर आहे माणसांजवळ, उपभोगायला वेळ नाही. आज जगण्याच्या चाललेल्या धावपळीत माणसाला आज जगायला वेळ नाही. कशा स्वरूपाचं जगणं चाललंय हे आपण आपलं निरीक्षण करा. आणि संतांनी जो उपदेश केला की भगवत प्राप्तीशिवाय, त्याच्या सानिध्याशिवाय याचा उद्धार होणे शक्य नाही, त्याची शरणागती करा. पण त्याच्या शरणागतीमध्ये जा, त्याचं दास्यत्व पत्कारा. पण कसं पत्कारा याला नियम आहे, ते कसं पत्कारा. आणि ते दास्यत्व पत्कारल्यानंतर साधकाची अवस्था काय असेल अभंगाच्या प्रथम.
विष्णुदास काया वाचा म्हणे कायेनं वाचेनं आणि मनानं. मी सुरुवातीला सांगितलं कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप या 3 प्रकारच्या तपानं आपण त्याच्या शरणांगतीमध्ये जातो. आणि एकदा का त्याच्या सान्निध्यात गेलो, त्याचं दास्यत्व स्वीकारलं की मग बाकी इतर कोणाकडे हात पसरून आपल्याला उद्धाराची अपेक्षा मागण्याची, भीक मागण्याची गरजही पडत नाही. आपोआप तो उद्धार करून घेतो. आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं करतो. कारण दुःख निर्माण करणारे विषय एकदा नाहीसे झाले की दुःख निवृत्तीचे ना. काम आणि क्रोध हे सगळ्यात मोठे दुःखाला कारणीभूत ठरणारे विषय. सध्याच्या काळात त्याच विषयांच्या आहारी जाऊन ज्या काही घटना आपण समाजात पाहतो, 4-4, 5-5 वर्षांच्या, 2-2 वर्षांच्या आणि 2.5 वर्षांच्या लेकींवर अत्याचार आणणे या घटना घडतात. रागापायी, क्रोधापायी. काल परवा घडलेली घटना, कुणाल नाव या बंधूचं, की एका क्षणाच्या क्रोधापायी, एका कुविचारापायी स्वतःचं आयुष्य तर संपवलं. सोबत आई वडिलांनी त्यांचंही आयुष्य संपवलं. क्रोधात भवती समोहा स्मृती विभ्रमहा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो न बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोध हा बुद्धीचा नाश करतो. काम हा जीवनाचा नाश करतो. जैसा इंद्रिय कामो भरू, जसा इंद्रिय कामामध्ये या ठिकाणी खरं तर विषय जो काम आहे, कामरूपी विषय एकदा का या इंद्रियांमध्ये गेला की मग बाकी माणूस उद्धार करू शकत नाही. जैसा गळी मिनू आमिषे भुलविजे गा. गळाला जसा मासा भुलतो ना पाण्यामध्ये, जसा काम विषयाला माणूस भुलतो, जीव भुलतो. संतांनी सांगितलं, माहिती आहे, सगळं कळतं, सगळं दिसतं. पतंगा दिपी आलिंगन तेथ त्या चूक मरण. आजी जुन्या काळात दिवा लावला जायचा आणि दिव्याच्या भोवतालनी पाकोळी फिरायची. पाकोळी काय म्हणतो, एक किडा पाकोळी. तिला माहिती आहे आपण जर प्रकाशाच्या अजून जवळ गेलो तर आपलं मरण आहे. तिला माहिती आहे अजून सानिध्यात गेलो तर आपला मृत्यू आहे. पण माहीत असून सुद्धा ती त्याच्यापासून दूर नाही जात. शेवटी मरण आलं तरी चालेल पण त्या प्रकाशाचा सहवास सोडत नाही. तसा विषयांच्या आहारी गेलेला जीव स्वतःच्या मृत्यूची जाणीव होऊन सुद्धा त्या विषयांपासून दूर जात नाही. माहिती आहे इथे माझा नाश आहे पण तरी सुद्धा दूर. भल्या भल्यांना बुडवलेले ना. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्र सिद्धरारा लाविला जेने तो केवळ पण
पहचानन केलं का मदन तो केवळ 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 पहचानन केलं का मदन धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा भल्या भल्यांना बुडवलं ना भल्या भल्यांचा नाश केला आपण सहज असं कट मारून निघून जाऊ असं शक्य नाही ना त्याच्याकरिता आपल्याला शरणागती करावी लागेल त्याच्या सानिध्यात जावं लागेल आणि एकदा का तो दास विष्णू दास झाला मग बाकी काम क्रोध त्यास बाधती ना विषयांची बाधा होत नाही विषयांची बाधा होत नाही तो विषय आपल्या जवळ राहू देत नाही तू का म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार सध्या विषयांच्या आहारी जाऊन जगाचा जो नाश होत चाललेला आहे इथून पुढचा काळही इतकी विचित्र पद्धतीनं घडणार आहे आताही तो काळ घडत चाललेला आहे सिम्पटम्स आता पुढे कलियुग 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 म्हणजे काय ते आता कळतंय नाथ महाराजांनी भारुडात वर्णन केलेले त्या पद्धतीनं आता घडत चाललेलं आहे माणसानं थोडं तत्परतेनं सावध होऊन करावी तातडी परमार्थाची या योगानं जगलं पाहिजे आता माणसाला विश्वास माणसाची नाती माणसाचं प्रेम हे फक्त दिखाव्यापुरतं राहिले जुन्या काळात जी नाती जपण्याची आपुलकी होती आता ती आपुलकी नातं जपण्यात राहिली नाही बाबा अहो गावात जर एक पाहुणा आला तो पाहुणा कधी एका गावचा राहत नव्हता गावात एक पाहुणा आला तो कधी गावचा एका माणसाचा राहत नव्हता एका कुटुंबाचा राहत नव्हता तो एका कुटुंबाचा पाहुणा अख्ख्या गावचा व्हायचा खरे का खोटे अहो कधी आलात आमच्याकडे चहाला या आमच्याकडे जेवणाला या उद्या आमच्याकडे नाश्त्याला या तसं जाऊ नका अहो या ना 2 घास खाऊन जा आग्रहानं माणसं बोलून घ्यायची आग्रहानं आज महाराज आले तरी विचारत नाही असं नाही बोलवलो आम्हाला विचारलं सांगण्याचं तात्पर्य जी आपुलकी होती नातं जपण्यात अहो अख्ख्या गावचा पाहुणा 4 दिवस मुक्काम करायचा आणि जेव्हा 4 दिवसाचा मुक्काम करून पाहुणा निघायचा प्रामाणिकपणे सांगा पाहुणा जाताना आपला पाहुणा नसला तरी दुसऱ्याच्या पाहुण्यासाठी डोळे भरून यायचे हो कोण कुणाच्या घरचा पाहुणा पण 4 दिवसाचा मुक्कामी होता अख्ख्या गावचा झाला आणि निघाला तेव्हा सगळ्या गावचे डोळे भरून आले अहो कोणी शेतातल्या शेंगा देतंय कोणी घरातली डाळ देतंय कोणी भुईमुगाच्या शेंगा देतंय कोणी तूर देतंय कोणी काय देतंय कोणी काय कोणी द्राक्ष कोणी ऊस कोणी काय 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 द्यायचे पाहुणा जाताना डोळे भरून यायचे आज आयुष्यभर जगला आणि मेला तरी डोळ्यात पाण्याचा टिपूस येत नाही एवढी निष्ठुरता झाली माणसाच्या मनात इतका निष्ठुर झाला माणूस अंतःकरणानं जुन्या काळात प्रत्येक सणावारीला इतक्या आनंदानं उत्सव साजरा केला जायचा 4 दिवसावर रक्षाबंधन आली फरक नाही पडत आता प्रामाणिकपणे सांगा पडतो का फरक चेक करताय आजकाल सगळी नाती जी काही वचनं दिली जातात जे काही शब्द वापरले जातात ते सगळे दिखाव्याचे झाले कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या कोई किसी का नहीं रे झूठे नाते हैं नातों का क्या कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या. बोलण्यापुरतं राहिलो. घाबरू नका, मी तुमचाच आहे. टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. हे फक्त बोलण्यापुरतं राहिलं. जेव्हा खरीच अडचण येते, जेव्हा खरीच गरज पडते आणि जेव्हा खरंच मी आहे ना म्हणणाऱ्यांना फोन केला जातो, तेव्हा बहुतेकदा फोन स्विच ऑफच लागतो. बहुतेकदा फोन व्यस्त लागतो, बंद लागतो, फोन नाही उचलला जात. समाज आहे, एकाच्या घरात जातो, दुसऱ्याचा चिवडा खातो, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देतो. अहो, जे आपलं म्हणणारी आहेत तेच जाळणारी आहेत. होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमें वादे बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार सब बातें हैं बातों का क्या. म्हणण्यापुरतं राहिलो. नाही तर नातं निभवणं, नातं टिकवणं, विश्वासानं नाती जपणं. जुन्या काळात भांडणं उद्या, कुटुंबात भांडणं उद्या, भावाभावात भांडणं उद्या, आणि गावामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम निघू द्या, भावाभावानं एकत्र जायचं. अरे दुश्मन असला तरी पायावरती नतमस्तक होऊन पाया पडायचं. काय भांडण असेल ते आपलं आपल्या घरी, जगाला दाखवायचं नाही आपलं भांडण. एखादा गावात विषय निघाला, एखादा समाजात विषय निघाला, भावानं भावाच्या पाठी उभा राहायचं. पाठीमागून खंजीर नाही खुपसायचं. सध्याच्या काळात आपल्याच घरातून आपलेच पाय ओढले जातात. नाती निभावणार कशी आणि परमार्थ घडणार कसा. मंदिरातल्या देवाची भक्ती करून करून दमलो, पण माणसातला माणूसच कळाला नाही. देव नाही म्हटलं मी, माणूस. निदान माणसातला माणूस जरी कळाला तरी परमार्थ आहे. इथे एकामेकाला दुःख देऊन, परवा आम्ही कीर्तनाला चाललो असताना एक जणानं कुत्र्याला लाथ मारली चालता चालता. बरं, गंध वगैरे लावलेला होता, तसा काही विषय नाही. कुत्र्याला लाथ मारली चालता चालता, काही नाही. बिचारा रस्त्याच्या कडनच चाललं होतं, काही मधी नव्हतं. कुत्र्याला लाथ मारली, समोर गाय दिसली, गायच्या पाया पडलं, निघून गेलं. कीर्तनाला जाईपर्यंत हसत होतो. नेमकी माणसाची मानसिकता झाली काय. जुन्या काळात लोकांना फार काही कळत नसू द्या हो, शिक्षण फार काही प्रगत नसू द्या, पण मला अभिमान वाटतो जुन्या माणसांचा. कपड्यावरचे डाग त्यांना सहन झाले, चारित्र्यावरचा डाग कधी सहन झाला नाही. जुनी माणसं आजही सुंदर दिसतात. त्यांना क्रीमांची गरज पडत नाही, त्यांना बाकीच्या प्रॉडक्टची गरज पडत नाही. मी आजही अनेक या जुन्या जाणत्या आजी आजोबांना विचारते, या आजींना विचारते की आता सध्याच्या काळात एवढे बाहेरचे प्रोडक्ट वापरलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आता सौंदर्य प्रसाधनं वाढलेली आहेत. तुमच्या काळात तुम्ही काय वापरत होता, तुमचा आजही चेहरा एवढा तेजस्वी कसा. ते नेहमी सांगतात काही नव्हतं, होतं काही. फेअर अँड लवली फिरून लावली सुद्धा नव्हतं. ती फेअर अँड लवली किती फिरून लावली तरी ते तसंच तसंच आहे. तुम्ही एवढ्या तेजस्वी कशा. एवढं तेज 80व्या 70व्या 90व्या वर्षी सुद्धा जुन्या जाणत्या माणसांच्या चेहऱ्यावरती आजही तेज आहे.
ज्याच्या मनात निर्मळता आहे त्याचा चेहरा बिना पावडरचा सुद्धा तेजस्वी दिसतो. एकामेकांविषयीचा आदर ज्याच्या मनात आहे त्याचा चेहरा सात्विक दिसतो. आणि जगाविषयी प्रेम ज्याच्या अंतःकरणात आहे त्याचा चेहरा सुंदरच दिसतो. त्याला दुसरं काही करण्याची गरज पडत नाही, सुंदर दिसतो. मनातला भाव, मनातले विचार आपल्या चेहऱ्यावरती दिसतेत. आता सणवार आले तरी आनंद वाटत नाही, या कारणानं भाव बदलला, मानसिकता बदलली, माणसाची मनं बदलली, विचार बदलले. फक्त एका दिवसापुरती हातात राखी बांधली ती आपली बहीण झाली असं होऊ नये. रस्त्यावरती चालणारी, अवेळी चालणारी, असुरक्षित वाटणारी कोणती स्त्री असू द्या, तिची रक्षा करणं म्हणजे खरं रक्षाबंधन आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक स्त्रीला त्या दृष्टीनं पाहणं हे खरं रक्षाबंधन आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यामध्ये स्थापन केलं, स्त्रियांचा आदर करणं, स्त्रियांची रक्षा करणं, स्त्रियांचा सन्मान करणं, हे सगळ्यात मोठं रक्षाबंधन आहे. आणि ते आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या रक्षाबंधनचं पालन करा, फक्त एका दिवसासाठी नको. अशा स्वरूपानं खऱ्या अर्थानं हे सण वार समाजामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात, घडल्या पाहिजेत. चांगल्या पद्धतीचे विचार आत्मसात झाले पाहिजेत. संतांनी दिलेले विचार आपण आत्मसात करून त्यांच्या विचाराच्या मार्गानं चालता आलं पाहिजे. तेनीची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काय. भगवंताचा विश्वास संपादन जर झाला तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही मागणीची सुद्धा गरज पडणार नाही. खऱ्या अर्थानं आपण जगाकडून अपेक्षा धरण्यापेक्षा एकदा का आपण त्याच्या भक्तीत लीन झालो की मग देवाला सांगावं लागत नाही, अंतरीची घेतो गोडीन पहे जोडी भावाची. एकदा का तो आपल्या वृत्तीमध्ये स्थापन झाला, वृत्तीमध्ये बरं का, साधकाच्या, लक्ष देऊ नये का, भक्ताच्या जीवनातली सर्वोच्चतम अवस्था जर कोणती असेल तर भक्तानं भगवंताला वरणं ही सगळ्यात मोठी अवस्था आहे. काय करणं, महिला मंडळ एकदा लग्न झालं आणि अमुक अमुक एकाच्या नावाचं मंगळसूत्र एकदा गळ्यात आलं की मग जगामध्ये किती मोठे शाहरुख खान येऊ दे, नाही तर सलमान खान येऊ दे, नाही तर अन्य कोणी येऊ दे, पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, मग कितीही कोणी असला तरी गळ्यात ज्याच्या नावाचं डोरलंय तो ध्यानी म्हणी असला, त्याच्या व्यतिरिक्त अन्य भाव इतर कोणाला देता येत नाही, वर्ण म्हणतात. आणि असं भक्तानं भगवंताला वरावं. घरी घे झाले पटरानी बळी, घरी घे झाले पटरानी बळे, वरिले साबळे परब्रह्म हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी, बैसले शेजारी गोविंदाचे, हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी, न फिरे माघारी. भक्तानं भगवंताला वरावं असं वर्ण त्याच्या आपण आहोत त्या अवस्थेत सुद्धा दिव्य अवस्थेचा उपभोग घेऊ लागतो. तो साधक राहत नाही. तो काय होतो, भगवंताचा विश्वास संपादन करून तो भगवंताचं अस्तित्व, भगवंताचं वैभव, भगवंताचं ऐश्वर्य उपभोगण्याचा ताकदीचा राहतो. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता. झालेलाच आता वेळच झालेला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करी
करी स्वामी बरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. एकदा का त्याच्या शरणांगतीमध्ये गेलो की मग इतरांची शरणांगती करायची गरज नाही. सगळं वैभव ऐश्वर उपभोगण्याच्या ताकदीचं. अहो तो आपल्या भक्तीकरिता खऱ्या अर्थानं त्याचं अस्तित्व विसरून आला हो. त्याचं अस्तित्व विसरलं देवानं. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तो फक्त आपल्या भक्तीपायी, आपल्या भावापायी तो सगळं काही देऊ शकतो. अहो रावण एवढा मोठा राक्षसी वृत्तीचा, पण इतकी चांगली सेवा केली भगवान शंकरांची की स्वतः आत्मलिंग देऊन टाकलो. कारण भावापुढे देवाचं काय चालतं सांगा ना. भावापुढे देवाचं काय चालतं. देव भावाचा भूकेला हे उगाच नाही म्हटलं, कारण देवाला अंत तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे अनन्य चिंतयंतो माम यजना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम्. काय नाही करू शकत, सर्व काही करू शकतो. ते दास्यत्व तुम्ही पत्करा. त्याच्या सानिध्यात त्याचा विश्वास संपादन करून जा. ऐश्वर्य उपभोगण्याची ताकद त्या साधकाची. ऐश्वर्य तैजे माझे मन एकविध झाले. एकविध ठेवा. तैसे माझे मन एकविध झाले. तैसे माझे मन एकविध झाले. नावडे विठ्ठले विना दुजे. नावडे विठ्ठले विना दुजे. तैसे माझे मन एकविध झाले. तैसे माझे मन एकविध झाले. नावडे विठ्ठल विन. मी नाही जास्त वेळ घेणार, टेन्शन घेऊ नका तुम्ही. रुसले का काय असे आहे ना जागेत ना सगळे. मी जास्तीचं बोलणार नाही. थोडक्याचं चांगलं आणि जास्तीचा पसारा. सध्या माणसाला थोडं बोललं तर बरं वाटतं आणि खरंही वाटतं. मी वेळेच्या पुढेही जाणार नाही, वेळेच्या आधीही संपवणार नाही. कारण वेळेच्या पुढं गेलं की लोक म्हणतात यांना कधीच सेवा नसतील की काय. आजच कीर्तन मिळाले ना सगळं सांगत बसले. आणि वेळेच्या आधीच संपवलं लोक दुसरा गैरसमज करतात, भांडवलच संपलं का काय. अशी दोन्ही गैरसमज होऊ नये. वेळेत सुरू झालं, वेळेत समजेल 10 मिनिटांमध्ये कीर्तन संपून जाईल. आपण आपल्या जीवनामध्ये सेवा करत चला. इतक्या चांगल्या परीनं सेवा करा. अभिमान सोडून सेवा करा. जर एवढूसा जरी अभिमान आला भक्तीचा, एवढूसा मी केलंय एवढं जरी शब्द आले ना तोंडात, मी केलंय, हे संपलं. केलेल्या भक्तीवरती पाणी फिरलं. तीळ मात्र जरी होय अभिमान. तीळ मात्र जरी होय अभिमान. मेरू तो समान भार देवा. 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 एवढूसा सुद्धा अभिमान नको. एवढासा सुद्धा अभिमान घालवा. कसा घालवा. माती सांगे कुंभाराला. माती सांगे कुंभाराला. काय तुडवायचंय ती तुडव मला. एक दिवस येईल ईसा. मीच माझ्यात घेईन तुझला. मडक बोले कुंभाराला. मडक बोले कुंभाराला. काय घडवायचंय ती घडव मला. एक दिवस येईल ऐसा. मीच पाणी पाझिन तुझला. लाकूड बोले सुताराला.
लाकूड बोले सुताराला काय तासाईच ती तास मला एक दिवस येईल ईसा मीच जाळीन तुझला कापड बोले शिंप्याला कापड बोले शिंप्याला काय कापायच ते काप मला एक दिवस येईल ईसा मीच झाकून नेईन तुझला. माणसानं कोणत्याच गोष्टीचा अभिमान नाही धरायचा, कारण असे उपजले मेले ऐसे किती, आले किती गेले किती. त्यामुळे याचा अभिमान न धरता एवढ्या निर्मळ भावानं भक्ती करा. हाताने टाळीन मुखानं भजन करा. विठोबा रखुमाई 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 विठोबा बरं झालं ना भजन. अहो भजन बरं झालं ना. पोटासाठी गरजेचं राहतं भोजन, भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं भजन. भोजन आणि भजन यात फार काही शब्दांमध्ये आपल्याला फरक नाही करता येणार, शब्दातही नाही. या दोन गोष्टीत एक साम्य, ती म्हणजे सात्विकता. भोजनही सात्विक आणि भजनही सात्विक असावं. दोन्ही गोष्टी सात्विक असल्या पाहिजे आणि आनंदानं झाल्या पाहिजेत. भजन कंटाळवानं नाही झालं पाहिजे. उगा आता वेळ निघून चालली मग काय उरका कसं तरी आपलं. माहिती आहे का सकाळ परत भजनाला उठू की नाही सांगता येईल आपल्याला. मग मिळालेला वेळ मिळालेला काळ आनंदात भजन करा. आनंद. आणि खरंच माणसानं प्रत्येक कॅमेरा समोर आला की हसण्याची सवय माणसाला. दशक्रियाविधीत सुद्धा फोटोग्राफर आलं की माणसं रडता रडता हसतात. इतकी सवय झाली की कॅमेरा समोर आला की माणसाला हसायला लागतं. का हसायला लागतं प्रामाणिकपणे सांगा. फोटो चांगला यावा. कोणाला वाटतं फोटो खराब यावा. 3 वेळा फोटो काढतो, 3 वेळा पाहतो. चांगला नाही आला परत काढ, चांगला नाही आला परत काढ. कीर्तन झालं अर्धा तास जातो, परत काढ. का चांगला नाही आला. हसलो पाहिजे. का हसल्यानंतर फोटो चांगला येतो. लक्ष देऊ नाही का. एका सेकंदाचा फोटो चांगला यावा याच्यासाठी माणूस हसून जातो आणि हसल्यानंतर एका सेकंदाचा फोटो सुंदर येतो. जर आयुष्यभर तसं हास्य माणसानं चेहऱ्यावर ठेवलं आयुष्य किती सुंदर होईल. एका सेकंदा हसला तर फोटो सुंदर येईल आणि आयुष्यभर हसला तर आयुष्य किती सुंदर होईल सांगा ना. आणि माणसानं खरं प्रामाणिक चांगलं आनंदात जगावं. का आनंदात जगावं. डोक्यात बाकीच्यांचा विषय नाही, बाकीच्यांचा विचार नाही. आपल्या आनंदात आपण इकडे लक्ष द्या. असू द्या ते ठेवा खाली, असू द्या, असू द्या बाबा, राहू द्या, नंतर लावा जे आपण सगळ्यांना. माझ्याकडे वेळ कमी आहे थोडासा, पटकन उरकू द्या. हसा. का
आनंदात जगायचं? लक्ष देऊ नाही का आनंदात जगायचं? का आपण आपल्या आनंदात जगायचं? का आपण जगाचा विचार न करत जगायचं? का आपण स्वतःच्या आनंदात जगायचं? एक दिवस असा येईल तिथं आपलाच कार्यक्रम सुरू असेल, पण त्या कार्यक्रमात आपण उपस्थित नसू. लक्षात ठेवा. सगळेजण आपल्याविषयी बोलत असतील, पण ते ऐकायला आपण नसू. एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही जोर आहे ना तोपर्यंत आनंदात जगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलेली माणसं होत आपण. खरी अर्थानं या मातीसाठी जगणं, या मातीसाठी लढणं आणि निश्चितच या स्वराज्य रक्षणासाठी उभा राहणं हे रक्तात आहे आपल्या. आया बहिणींची आदर करणं, खरी अर्थानं ज्याची वाईट नजर पडेल. आज मला वाटतं कायद्या व्यवस्थेला खरी अर्थाने या कुठेतरी गोष्टी निश्चितच समजल्या पाहिजेत की जागच्या जागी त्या ठिकाणी त्या नराधमांना शिक्षा देणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा स्वरूपानं हे स्वराज्य उभा केलं. आपण त्या स्वराज्यातली माणसं आहोत, आपण त्या स्वराज्यातल्या महिला आहोत, आपण त्या स्वराज्यातल्या लेकी आहोत. बाद झालं पप्पाची परी म्हणून जगलात. इथून पुढच्या काळात कोणत्या पुरीनं स्वतःला पप्पाची परी म्हणायचं नाही. बाद झाला आतापर्यंत पप्पाच्या परी म्हणून जगलात, पण इथून पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून जगता आलं पाहिजे. वचन दिले मा साहेबा, वचन पूर्ण करी. वचन दिले मा साहेबा, वचन पूर्ण करी. बैराजा ग शिवबा राजा ग, माझा राजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला. सर्वांनी टाळी वाजवायची. आया बहिणींच्या रक्षणासाठी राजा उभा राहिला. जिजाऊ मातेने संस्कार केले होते छत्रपती शिवाजी महाराजांवर तसे. आजही स्वराज्यामध्ये, आजही या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. माझा राजा ग, राजा ग, माझा राजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. आया बहिणीचं रक्षण करण्या, रयतेचं आणूया राज. आया बहिणीचं रक्षण करण्या, रयतेचं आणूया राज. हाती तलवार भगवाचे ना, घोड्यावर शिवबा साज. वचन दिले मा साहेबा, वचन पूर्ण करी. वचन दिले मा साहेबा, बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. वा वा ओंकार दादा वा. त्यांच्याशिवाय भरूनच नाही ना निघणार. एकदा जोरदार टाळी वाजवा ओंकार महाराजांसाठी. बरोबर नाव घेतलं ना. गोड अशी गायनाला उत्कृष्ट असे साथ आदरणीय हरिभक्तीपरायण आपले नाशिक जिल्ह्याचं वैभव असणारे शिवराम महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. उत्तम सुंदर अशी गायनाची साथ. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण अनिरुद्ध महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. किती गोड असे स्वर. आनंद वाटतो. ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. बाकीचा दुसरा स्वर्ग पाहण्याची गरज नाही. जिवंतपणे तुम्हाला यांच्या स्वरात, यांच्या वादनात स्वर्ग अनुभवता येतो. किती मोठं भाग्य आपल्या पिंपरीचं. लक्षात ठेवा.
आनंद आहे मोठा. आपल्या पवित्र पुण्य गावामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर भाजी आळणी लागते आणि जास्त पडलं तर भाजी खारट लागते. बरं, खारट भाजी आपल्याला चालेल का? नाही चालत. आळणी तरी चालते का? नाही चालत. भाजी चवदार व्हायची असेल तर मीठ कसं लागते? अप्रमाणातच लागते ना. जसं भाजीत मीठ प्रमाणात पडलं तर भाजी चवदार होते, तसं या सगळ्यांनी प्रमाणबद्ध सगळी सेवा दिली ना तर हे सगळं सुंदर होते. चवदार होण्यासाठी हे सगळं प्रमाणबद्ध, आणि हेच वादन प्रमाणबद्ध, गायन प्रमाणबद्ध. त्यामुळे गोड गोड आदरणीय हरिभक्तीपरायण प्रफुल्ल महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी गायनाची साथ प्राप्त केली ही सर्व आमचे टाळकरी वर्ग. एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व वारकऱ्यांसाठी, टाळकऱ्यांसाठी. सुंदर अशा पद्धतीनं. काय संस्था आहे का आपली? आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंग सम्राट ओंकारजी महाराज रायते यांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी आहेत. वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुल यांच्या गुरुकुलमधली सर्व विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी टाळ्यांची साथ या ठिकाणी सर्व वारकरी विद्यार्थ्यांनी दिलीत. मनापासून धन्यवाद. संपूर्ण या ठिकाणी वारकरी टाळकरी मंडळी आहेत. आजी विनेकरी आजी, तुमचंही मनापासून धन्यवाद. खरंच आनंद वाटला. किती गोड असं रूप घेऊन उभ्या आहात. या दोन्ही तुळशी वृंदावन घेऊन उभ्या राहिलेल्या आमच्या माता. एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. या म्हणतील त्याला काय टाळी वाजवायची? तिने असं काय केलं? आहे का? होणार आहे ना? वा. या ठिकाणी मनापासून धन्यवाद. एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. वा. खरी अर्थानं फार मोठी ताकद आहे बरं का, साऊंडची फार मोठी ताकद आहे. हे दिवसाचे 2-2, 3-3 कार्यक्रम चालू राहतील. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातलं गाव आमचं, तिथून इथपर्यंतचा 7 ते 8 तासाचा प्रवास. एवढ्या लांबचा प्रवास करून इथपर्यंत 2 तास 2.5 तास कीर्तनाला उभं राहणं आणि पूर्ण ताकदीनं तुमच्या समोर या ठिकाणी संतवचन बोलणं, एवढी सामान्य गोष्ट नाही. संतांची कृपा फार मोठी आहे आणि साऊंड सिस्टीमची साथही फार मोठी लाभली. मनापासून एकदा धन्यवाद. सुंदर अशी ऑपरेटिंग या ठिकाणी. दादा काय नाव म्हणले? सागर दादा. या ठिकाणी मनापासून धन्यवाद. गोड अशी ऑपरेटिंग केलीत. दोन्ही यूट्यूब चॅनेलवाले दादा आदरणीय स्वरज्ञानी यूट्यूब चॅनेल आणि संत प्रसाद यूट्यूब चॅनेल दोन्ही इथपर्यंत उपस्थित आहेत. आणि मला आनंद वाटतो की वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम या ठिकाणी तरुणांनी या माध्यमातून सुद्धा घेतलं, की निदान या माध्यमातून इथपर्यंत प्रत्येकाच्या मनापर्यंत, घरापर्यंत हे स्वर पोहोचतील, खरी अर्थानं हे शब्द पोहोचतील आणि तिथपासून खरी अर्थानं निश्चित आपल्या धर्माचा प्रचार प्रसार घडेल. मनापासून तुमचंही धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण आधी हे सांगू या ठिकाणी पवित्र पुण्य आपलं पिंपरी गाव संत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे शिष्य श्री गुरु वासुदेव नंदगिरीजी बहुरूपी महाराज यांच्या आशीर्वादाने वारकरी भूषण वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बन्सी महाराज सुरवाडे पिंपळसकर, त्याचबरोबर श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज व हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज रायते यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थांच्या सहकार्यानं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे दिलीत. आपण सर्वांचंच खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक सर्वांचं मनापासून धन्यवाद. आभार मानते. इथपर्यंत तुम्ही बोलावलत, ही सेवा प्राप्त करून दिलीत. तुमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय विकीदादांचंही सातत्यानं कॉन्टॅक्ट होत होतं. इथपर्यंत अनेकांचे फोन झाले. आता सगळ्यांचं नाव घेणं मला काही इथपर्यंत शक्य होणार नाही बरं का, कारण पहिल्यांदाच कीर्तन सेवा आहे. अजून एकदा दोनदा योग आला म्हणजे एकदा दोनदा त्यामुळे सर्वांचंच मनापासून धन्यवाद. आदरणीय आमचे माऊली महाराज बंधुस्थानी इथपर्यंत आहेत. मनापासून या ठिकाणी तुमचेही धन्यवाद. त्याचबरोबर चोपदार बाबांचेही धन्यवाद. तसेच या ठिकाणी आपल्या निफाड तालुक्यातील रवळस या गावी या ठिकाणी येत्या 29 तारखेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुरू होणार आहे आणि तिथेही सुंदर अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी सप्ताहाचं केलेलं आहे. आणि त्याही सप्ताहामध्ये कितव्या दिवसाची
4/9/2026 या तारखेला त्या ठिकाणी माझी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी होणार आहे. जागराची सेवा आहे आणि सर्वांनी त्याही सेवेला तिथपर्यंत सर्व सप्ताहाच्या सेवेचं सर्वांनीच या ठिकाणी श्रवण करावं. सुंदर अशा पद्धतीचं सप्ताहाचं आयोजन आहे, तिथेही तुम्ही उपस्थित राहावं अशी विनंती करते. एक विनंती जाता जाता सुद्धा या ठिकाणी करते, प्रत्येकानं गोसेवा करा, कारण गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. आजी एक तरी गाई आपल्या घरी असली पाहिजे, एक तरी गाई. तुम्ही म्हणताल, तुम्ही सांगता तुम्ही कितपत सेवा करताय. मी स्वतः आम्ही सेवा करतोय म्हणून सांगतो. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची